विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इतिहास परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी सारख्या परीक्षेमधील विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, संगमनेर। प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण संगमनेर या तालुक्यात आहे। एक्स्ट्रा पॉइंट, जोर्वे हे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे। हे अवशेष इसवी सन पूर्व 150 चे आहे। उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोर्वे संस्कृती असे म्हणतात। पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, निसर्गाची पूजा आणि यज्ञ। सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा होता। पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, आगमसूत्र। जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात। पुढील प्रश्न क्रमांक चौथा, गुप्त युगात वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, खगोलशास्त्र। गुप्त युगात वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तो खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ होता। पुढील प्रश्न क्रमांक पाचवा, अजिंठाचे चित्र काय दर्शवते? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, जातक कथा। अजिंठाचे चित्र जातक कथा दर्शवते। पुढील प्रश्न क्रमांक सहावा, अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले? सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, शंकराचार्य। अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्य यांनी लिहिले। पुढील प्रश्न क्रमांक सातवा, संस्कृत कवी कालिदास यांनी नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मेघदूत। संस्कृत कवी कालिदास यांनी नागपूरमधील रामटेक येथे मेघदूत हे काव्य लिहिले। एक्स्ट्रा पॉइंट, कालिदास यांच्या काव्यरचना पुढील प्रमाणे आहे: ऋतुसंहार, कुमार संभवम, रघुवंशम आणि मेघदूत। अशा प्रकारे हे कालिदास यांची काव्यरचना आहेत। पुढील प्रश्न क्रमांक आठवा, कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, अथर्ववेद। अथर्ववेद या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे। एक्स्ट्रा पॉइंट, सर्वात प्राचीन वेद आहे ऋग्वेद। एकूण वेद आहेत 4, कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे एकूण 4 वेद आहेत। संगीताचा वेद आहे सामवेद। पुढील प्रश्न क्रमांक 9, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मोहेंजोदडो। हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह मोहेंजोदडो येथे सापडलेले आहे। एक्स्ट्रा पॉइंट, मोहेंजोदडो या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर इतकी आहे। मोहेंजोदडो पाकिस्तानमधील सिंध प्रांतात आहे। पुढील प्रश्न क्रमांक 10, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केलेला आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, यादव घराणे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला यादव घराण्याने स्थापित केलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 11, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झालेली आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रकूट। कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूटच्या राजवटीत झालेली आहे। पुढे आपण कैलास मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया।
कैलास मंदिराची निर्मिती डोंगरात झालेली आहे, वरून खाली अशी त्याची रचना आहे. कैलास मंदिराचे निर्माणकर्ते राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम. त्याचा कालखंड इसवी सन 5वे ते 10वे शतक असा आहे. कैलास मंदिराविषयी विशेष, हे एक राष्ट्रीय स्मारक आहे आणि जागतिक वारसा स्थळ आहे. 1983 रोजी त्याला जागतिक वारसा स्थळाचा सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि कैलास मंदिर हे ठिकाण वेरूळ, संभाजीनगर येथे स्थित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12वा. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतलेली आहे? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, कुमारगुप्त पहिला. कुमारगुप्त पहिला यांनी महेंद्रादित्य ही पदवी घेतलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13वा. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, लुंबिनी. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ लुंबिनी येथे आहे. आता आपण गौतम बुद्ध यांच्याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया. त्यांचे नाव सिद्धार्थ असे आहे. त्यांचे प्रसिद्ध नाव गौतम बुद्ध असे आहे. गौतम बुद्ध यांचा जन्मस्थळ लुंबिनी, नेपाळ येथे आहे. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 रोजी झालेला आहे. त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ येथे त्यांनी दिलेला आहे. त्यांचा मृत्यू कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे झालेला आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली बोधगया, बिहार येथे. अशा प्रकारे गौतम बुद्ध यांच्याविषयी ही महत्वाची माहिती आहे. ही सर्व माहिती लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14वा. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पल्लव. महाबलीपुरमची स्थापना पल्लव यांनी केलेली आहे. एक्स्ट्रा पॉइंट, महाबलीपुरम हे सध्या तमिळनाडू या राज्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15वा. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गौतम बुद्ध. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16वा. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, हम्पी. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी हम्पी ही होती. एक्स्ट्रा पॉइंट, विजयनगर राज्याची स्थापना हरिहर व बुक्का यांनी केली होती. दुसरा पॉइंट, विजयनगर राज्याची राजधानी हम्पी जे की कर्नाटक या राज्यात स्थित आहे. तिसरा पॉइंट, हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी स्थित आहे. चौथा पॉइंट, विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा कृष्णदेव हा होता. पुढील प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, त्रिपिटक. त्रिपिटक हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे. पुढे आपण काही धर्म आणि त्यांच्या धर्मग्रंथ वरील माहिती पाहणार आहोत. बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक, जैनांचा धर्मग्रंथ आहे आगम, मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे कुराण, शीखांचा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे बायबल आणि हिंदूंचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता. पुढील प्रश्न क्रमांक 18वा. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सिंधू. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे. एक्स्ट्रा पॉइंट, हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली म्हणून त्याला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया. पहिला पॉइंट, हडप्पा संस्कृतीचा विकास सिंधू नदीच्या खोऱ्यात झालेला आहे. दुसरा पॉइंट, कांस्य धातू वापरायचे म्हणून या संस्कृतीला कांस्य संस्कृती असेही म्हणतात. तिसरा पॉइंट, हडप्पा येथे उत्खननात सापडली म्हणून तिला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. चौथा पॉइंट, हडप्पा संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती. पाचवा पॉइंट, हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावलेला आहे जे की 1921 मध्ये. ही सर्व माहिती जाणून घेणे खूप महत्वाची आहे.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कचनेर. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कचनेर येथे स्थित आहे. पुढे जैन धर्माविषयी माहिती जाणून घेऊया. पहिला पॉइंट, जैन धर्माची स्थापना वर्धमान महावीर यांनी भारतात केलेली आहे. जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आगम हा आहे. जैन धर्मात एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. जैन धर्मातील पहिले तीर्थकर ऋषभदेव हे होते आणि जैन धर्मातील 24वे तीर्थकर वर्धमान महावीर होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सामवेद. सामवेद या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. एक्स्ट्रा पॉइंट्स, सर्वात प्राचीन वेद आहे ऋग्वेद. यज्ञाविषयी माहिती देणारा वेद आहे यजुर्वेद. संगीताचा उल्लेख असलेला वेद आहे सामवेद. जीवन कसे जगावे हे सांगणारा वेद अथर्ववेद हा आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21. भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पाली. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना पाली या लोकभाषेचा वापर करत असत. एक्स्ट्रा पॉइंट, पाली भाषेत शिकवण देणारे गौतम बुद्ध आहेत आणि अर्धमागधी या भाषेत शिकवण देणारे वर्धमान महावीर आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 22. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी तुलसीदास. तुलसीदास यांनी रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती केली. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 23. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गांधारी. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी असे होते. एक्स्ट्रा पॉइंट, धृतराष्ट्र हा 100 कौरवांचा पिता होता. पांडूचे 5 पुत्र होते, त्यांना पांडव असे म्हणतात. धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी असे होते आणि पांडूची पत्नी कुंती ही होती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 24. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हसन गंगू. बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 25. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जहांगीर. जहांगीर या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिला कारखाना स्थापन केला. एक्स्ट्रा पॉइंट, पहिली वखार सुरत येथे स्थापन केलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 26. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाबर व इब्राहिम लोधी. पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेलं आहे. एक्स्ट्रा पॉइंट, पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ 1526 साली झालेली आहे. अफगाण युद्ध बाबर व इब्राहिम लोधी वंशीय इब्राहिम यांच्यामध्ये झालेली होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 27. इतिहासातील काही शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. जसे की किताब, दस्तपोशी, फतेह, फरमान, हस्तस्पर्श, पदवी, राजपत्र आणि विजय या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर चला तर याचं उत्तर जाणून घेऊया. 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी किताबची जोडी असणार आहे पदवी. दस्तपोशी म्हणजेच हस्तस्पर्श, फतेह म्हणजेच विजय, फरमान
म्हणजेच राजपत्र. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिकंदर लोधी. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे सिकंदर लोधी यांनी हलवली. एक्स्ट्रा पॉइंट, लोधी घराणे अफगाणिस्तानचे होते म्हणून त्यांना पठाण असेही म्हणतात. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 29. कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 73 मीटर. कुतुब मिनारची उंची 73 मीटर आहे. एक्स्ट्रा पॉइंट, कुतुब मिनारची बांधणी 1193 रोजी सुरुवात केलेली आहे. बांधणारा राजा कुतुबुद्दीन ऐबक हा आहे. कुतुब मिनार हे दिल्ली येथे स्थित आहे. कुतुब मिनारची उंची 73 मीटर आहे आणि कुतुब मिनारला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालेले आहे? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आसई. दुसरे इंग्रज मराठा युद्ध आसई या ठिकाणी झालेले आहे. एक्स्ट्रा पॉइंट, दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इसवी सन 1803 ते 1805 या दरम्यान झालेले आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 31. पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले? 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1761. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 रोजी झालेले आहे. एक्स्ट्रा पॉइंट, पानिपतचे पहिले युद्ध 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान झालेले आहे. पानिपतचे दुसरे युद्ध 1556 रोजी अकबर आणि हेमू यांच्यात झालेलं आहे. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 रोजी मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेले आहे. हे सर्व माहिती लक्षात असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 32. छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए, नायिका भेद, ऑप्शन क्रमांक बी, सात शतक, ऑप्शन क्रमांक सी, बुधभूषण. हे तिन्ही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे. एक्स्ट्रा पॉइंट, छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ. छत्रपती संभाजी महाराज यांनी एकूण 4 ग्रंथ लिहिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. बुधभूषण, नखशिख, नायिका भेद आणि सात शतक हे 4ही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 33. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झालेला आहे? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रायगड. 6 जून 1674 रोजी रायगड या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झालेला आहे. एक्स्ट्रा पॉइंट, 6 जून हा शिव साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 6 जून 1674. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झालेला आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 35. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोणत्या पदाला अर्थमंत्री असे म्हणत? 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमात्य. शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळामध्ये अर्थमंत्र्याला अमात्य असे म्हणत. तर पहिले अमात्य होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार, हे लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 36. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधानाला काय म्हणत? 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पेशवा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधानाला पेशवा असे म्हणत. तर पहिले पेशवा होते मोरो त्रिंबक पिंगळे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 37. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या
शिव स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नाही? 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पंढरपूर. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिव स्वराज्यामध्ये पंढरपूर या ठिकाणाचा समावेश नाही. पुढील प्रश्न क्रमांक 38. शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणकोणत्या साली स्वारी केली? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1664 आणि 1670. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर 1664 आणि 1670 या 2 साली स्वारी केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हेनरी ऑक्सिडेन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता. पुढील प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, तोरणा. तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकलेला होता. पुढील प्रश्न क्रमांक 41. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. सुप्रसिद्ध बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ए, राजाराम महाराज, बी, छत्रपती शिवाजी महाराज, सी, राजश्री शाहू महाराज, डी, छत्रपती संभाजी महाराज. ज्यांना पण या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.